मुलांच्या विकासात आई वडील नाही तर आजी आजोबा, भावंडे, शेजारपाजारचे लोक, नातेवाईक या सगळ्यांचा वाटा पण मोलाचा आहे. वेगवेगळ्या वयाच्या लोकांशी संवाद केल्याने मूल खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकत असते. आज अंशिका आणि तिची आई घराच्या अंगणात बसलेल्या आहेत. चला बघूया त्यांचं काय चाललंय ते. तू काय कर माहितीये, तुला मी इथं देते. हा, तू ह्याच्यातलं काळ्या कलरचं आहे ना ते एका डिश मध्ये ठेव आणि पांढऱ्या कलरचं ते एका डिश मध्ये ठेव. हा, ह्याच्यातले फक्त पिल्लू पांढरेच काढा. काढ, मी पण बघ कशी काढते तशी तू पण फक्त पांढरेच काढा. इथे काढते ह्याच्यात पटपट काढा. हा, स्कूलला जाणार ना तू उद्यापासून? ह्याच्यातलं घ्या. हे बघ मी दाखवते आधी तुला. लाव आता तू असं घे कोणतं पण आणि लाव. नीट नीट मी बघ कसं लावलंय आधी, तसं तू पण लाव. लाव अजून. हे बस. एक एक ठेव तू, तुला जास्ती नाही. एक एक ठेवा. ठेव. फूल तयार करायचंय ना, मग नीट कर. कर कर अजून. कर अजून. छान. इथे लाव ना, इथे अशी. तुला असं शिकवलं होतं ना ग शाळेत? कुणी शिकवलेलं? बाईंनी शिकवलेलं. अजून छान छान करते. विचार करा बरं, यातून मुले काय शिकली असतील. अशा छोट्या कृती केल्याने मुलांच्या छोट्या स्नायूंचा विकास होतो. बी हातात पकडणे आणि योग्य ठिकाणी लावण्यासाठी हात व डोळे यांच्यात समन्वय ठेवावा लागतो. लहान स्नायूंच्या विकासासाठी कपड्याचे चिमटे काढणे, घालणे, पोळी भाजायच्या चिमट्याने वस्तू इकडून तिकडे टाकणे, पालेभाजी निवडणे, मटारचे दाणे काढणे, अंडी सोलणे अशा कृती सुद्धा देऊ शकतो. चला आता भेटूया पुढच्या भागात मुलांसाठीच्या नवीन कृती घेऊन.